75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर प्रशासकीय अधिकारी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतूक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलिटरी पथक, उर्दू बडी दर्गा, पोलीस बँड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केले। तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले। त्यानंतर येत आहेत होमगार्ड पुरुष समादेशक अशोक चौधरी प्लाटून कमांडर आणि सर्जन श्रीकांत जाधव सुपर नंबरी। टाळ्या जोरात झाल्या पाहिजे या सर्वांसाठी। राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक हे प्लाटून आहे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मुली ऋषिका परदेशी प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी स्वरा पवार। ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मुले चिन्मय जाधव प्लाटून कमांडर आणि जीत साकोरेकर सुपर नंबरी। आणि आता येत आहे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम। हा गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत संपूर्ण देशभरात राबविला जात आहे आणि इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा राबवला जातोय। नाशिक शहरात 14 शाळांमध्ये हा राबविला जात असून महानगरपालिकेच्या शविंग असे असणारे आज पूर्ण तिन्ही प्लाटून एलिमेंटरी स्कूलचा आणखी एक प्लाटून प्रशील गवारे प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी समितीच्या संचलनासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। दुसरं प्लाटून आहे पोलीस आयुक्तालय नाशिक पुरुष पोलीस उपनिरीक्षक आणि चालक संतोष काळे। त्यानंतर नहीं के अब जो भी हो शोला बनके पत्थर है। महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलातील शौर्य चक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकरकमी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला। तसेच स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पत्नी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रपती पदक पोलीस उपनिरीक्षक उत्तम राजाराम सोनवणे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशनचे अशोक लक्ष्मण काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू रामभाऊ उगले, बीडीएस नितीन विश्वनाथ संधान पोलीस हवालदार तसेच शहर वाहतूक शाखा नाशिक, विनय देवरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद आहेर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे विशेष सेवा पदक, राहुल घोलप पोलीस नाईक, स्वप्नील रंधे पोलीस नाईक यांना, तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालये, कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार प्रदान करण्यात आले। सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत असतात। या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी करत जिल्हा विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यात सातत्याने अग्रस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांनाच शुभेच्छा दिल्या। तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याला यापूर्वीही प्रगतीपथावर असलेलं आपलं महाराष्ट्र देशाच्या पातळीवर 1 क्रमांकाचं राज्य करणं, चालू वर्षाला पाऊस काही ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आहे त्या पाण्याचा जपून वापर करणं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करणं, या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी काम करावं लागेल।
मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. नाशिकमध्येही अतिशय आनंदामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते. NCN न्यूज साठी रोहन दाणी, नाशिक.